मंडळी नमस्कार. मी माधवी तोडकर. पद्मगंधा प्रकाशनाच्या वतीनं तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. अभिजात आणि दर्जेदार ग्रंथ, अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रकल्प प्रकाशित करणारी, विविध सन्मानांनी गौरवलेली अशी मराठीतली एक प्रतिष्ठित प्रकाशन संस्था म्हणजे पद्मगंधा प्रकाशन. संस्थेच्या संचालक पदाची धुरा आता अभिषेक जाखडे सांभाळतायत. पद्मगंधा आणि उत्तम अनुवाद या 2 दिवाळी अंकांसोबत यंदाच्या दिवाळीनिमित्त आमच्या वाचकांसाठी एक श्रवणीय भेट आम्ही सादर करतो आहोत. शब्द आभा. आजपासून पुढचे 7 दिवस शब्द आभा या उपक्रमात आपण काही कथा, काही वैचारिक लेख ऐकणार आहोत. विविध मान्यवर मंडळींच्या आवाजात आपण या सादरीकरणाचा आस्वाद घेणार आहोत. एका अर्थी पद्मगंधा प्रकाशनाचा हा ऑडिओ दिवाळी अंकच आहे. चला तर हा अंक ऐकायला सुरुवात करूया. पण त्याआधी पद्मगंधा प्रकाशनाचे संचालक अभिषेक जाखडे यांचं मी आपल्या स्टुडिओत स्वागत करते. तर अभिषेक, आपल्याला मिळून हा ऑडिओ दिवाळी अंक सादर करायचा आहे. पद्मगंधा प्रकाशनाचे 2 दिवाळी अंक प्रकाशित झालेत, उत्तम अनुवाद आणि पद्मगंधा, आणि याचं खूप छान स्वागतही झालंय. तर ह्या ऑडिओ अंकाला सुरुवात करण्यापूर्वी मला सांग की एक संपादक म्हणून तुला काय वाटतं? माधवी, तू अगदी अनुभवी संपादकाला जरी विचारलं की अंक झाल्यानंतर आता तुम्हाला कसं वाटतंय, तर त्यांचं उत्तर हेच राहणार की हायसं वाटतंय. कारण दिवाळी अंक म्हटल्यावर खूप मोठा व्याप असतो. अनेक लेखकांबरोबर ताळमेळ करणं असतं, अनेक प्रक्रिया असतात. हा खूप मोठा व्याप असतो, मोठी कसरत असते ही. शिवाय वेळेचं नियोजन असतं, अर्थकारण असतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जुळून येतात त्यावेळेला निश्चितच हायसं वाटतं. पुढची गोष्ट अशी की अंक कसा झाला आहे ह्याचा तुम्हाला अंदाज असतो, त्यामुळे आणि तुम्ही कष्ट घेतले असतात, त्यामुळे तो अनेक वेळेला चांगला उतरतो. वाचकांच्या, रसिकांच्या प्रतिक्रिया येतात, छान वाटतं. निर्मितीची प्रक्रिया असते ही, आनंद देणारी असते. आणि वाचकांबरोबर जो संवाद होतो हाही खूप प्रेरणा देणारा, हुरूप वाढवणारा असतो. हो, बरोबर आहे. मला सांग, तू तरुण संपादक आहेस, बाबांनंतर तू जबाबदारी ही पुढे नेतोयस. आपल्याला दिसतं की आता नवीन माध्यमं आली आहेत, मोबाईलच्या स्क्रीनमध्ये सगळं सामावलं आहे, सिनेमासुद्धा OTTवर आला आहे, इतर बऱ्याच प्रकारे पण कंटेंट प्रोड्यूस केलं जात आहे. तर या सगळ्याकडे प्रकाशक म्हणून, संपादक म्हणून तू कसं बघतोयस? आणि आजचा तरुण, युवा मराठी साहित्याशी जोडला जावा याविषयीचं तुझं मत काय आहे? आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आजचा युवक बदलला आहे. युवकांबरोबर भोवतीचं जे जग आहे तेही बदललेलं आहे. आणि आपण तोच पारंपरिक विचार करतो की युवक हा पुस्तकापर्यंत किंवा साहित्यापर्यंत आला पाहिजे. हे चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही, पण आज काय होत आहे की फेसबुक युवकापर्यंत जातं आहे, इंस्टाग्राम युवकापर्यंत जातं आहे, सिनेमा हा युवकापर्यंत जातो आहे, हायकिंग वगैरे ह्या गोष्टी असतील, ह्याचे रील्स होतात आहे मोठ्या प्रमाणात, आणि ते खूप काहीतरी छान आहे आणि वंडरफुल आहे. हा एक भास निर्माण केला जातो आहे. ह्या तुलनेने साहित्य कुठे आहे? आपण युवकापर्यंत जातो आहे का? ह्या प्रश्नाचं आधी आपण उत्तर देऊयात. आता युवक साहित्यापर्यंत येत नाही का? असं नाही आहे, येतो आहे. पण परत युवकांची संख्या आणि युवा वाचकांची संख्या ह्याचा कुठे ताळमेळ लागत नाही आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी हा विचार करून काहीतरी नवीन प्रयत्न, काही प्रयोग, जेणेकरून आपण फक्त युवाच असं नाही, अनेक मोठ्या प्रमाणातल्या वाचकांपर्यंत पोचू शकू, असं काहीतरी करायला पाहिजे. आपण एका मर्यादेचा फक्त आपण चर्चा करतो. ती मर्यादा आज खूप मोठी झालेली आहे बदलत्या जीवनशैलीमुळे. तर त्या मर्यादा पलीकडे आपण कसे पोचणार आणि कधी पोचणार, हा खरं तर महत्त्वाचा विषय आहे. बरोबर आहे अभिषेक, तुझं अगदीच महत्त्वाचा विचार आहे हा. त्यासाठी काय काय करता येऊ शकतं अशी चर्चा आपण मागे केली, आणि या चर्चेतूनच आपली ही शब्द आभाची कल्पनाही पुढे आली. पण तुला खरं सांगू, आजही दिवाळी अंक म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर छापील स्वरूपातलेच अंक येतात. आता आपले विचार बदलणं आणि पर्यायाने वाचकांचे विचार या सगळ्याच्या पलीकडे घेऊन जाणं एक मोठं आव्हान आहे, असं नाही तुला वाटत? नाही, ते साहजिक आहे. आपण दिवाळी अंक म्हटल्यानंतर माझ्याही समोर हाच प्रिंट स्वरूपातलाच अंक येतो. परंतु प्रिंट इतर स्वरूपातल्या अंकाचा विचार करायचा झाला
किंवा तू विचाराचा विस्तार करायचा झाला तर मी तुला बाबांचाच एक लेख ऐकवतो आणि त्याच्यात बाबांनी थेट असं प्रिंटच्या बाहेरचा अंक म्हणून बोललेला नाही आहे, पण तो ऐक आणि अक्षरांच्या पलीकडे दिवाळी अंक हा जो विचार आहे तो आपल्याला त्याच्यातनं घेता येईल. तर हा लेख आपण धीरेशकडून ऐकूयात. नमस्कार. दिवाळी जवळ आली की दिवाळी अंकाची चाहूल लागते. आता दिवाळी अंक म्हणजे तरी काय? कथा, कविता, विनोद, पाककृती, चित्र आणि आणखी बरंच काही साहित्य. यावर्षी दिवाळी अंकाच्या प्रथेला, परंपरेला 100 वर्ष पूर्ण झाली असं म्हणतो तेव्हा अक्षर माध्यमातून सिद्ध झालेल्या मुद्रित अंकांबद्दल बोलतो. म्हणजे ही गोष्ट फार जुनी नाही, अलीकडच्या फक्त 100 वर्षातली. साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य, चित्रकला हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे. मानवी संस्कृतीचा इतिहासच या कलातून उत्क्रांत होत गेलेला आहे. त्यामुळे दिवाळी अंक नव्हते तेव्हाही दिवाळी आणि दिवाळीच्या आगेमागे असं हे साहित्य मौखिक स्वरूपात बहुप्रसव असे. दसऱ्यालाच खरी तर दिवाळीची पूर्वतयारी चालू होते. नवरात्रात सुरू झालेलं देवळातील भराड कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालतं. भराड्यानं लावलेलं कथानक म्हणजे दीर्घकथाच असते. शिवाय त्याला ताल आणि वाद्याची जोड मिळाल्यामुळे कथा अधिक नादमय होते. गोंधळी, भुतिये, पोत घेऊन नाचणारे भक्त वा भक्तिणी, पोतराज हे नवरात्रात देवीची गाणी म्हणतात आणि त्याचा हा जोश पुढे तुळशी विवाहापर्यंत राहतो. दिवाळीच्या फराळाची बिदागी मिळेपर्यंत त्यांची गाणी, नाच, खेळ चालूच राहतात. रानात गुरं चारायला घेऊन जाणारी गुराखी मुलं रानात गुरं सोडली की माळावर, नदीच्या डोहात किंवा एखाद्या डेरेदार झाडाखाली एकत्र बसली की त्यांच्या प्रतिभेला भलतेच धुमारे फुटतात. यावर्षी दिवाळीत कोणती गाणी म्हणायची, त्या गाण्यात कोणाकोणाला टार्गेट करायचं, गेल्या वर्षीच्या दिवाळीतील गाण्यात यावर्षी कोणकोणते बदल करायचे याची चर्चा रंगायला लागते. आणि मग वसुबारसेला सुरू होते दिवाळी. दिवट्या, पणत्या घेऊन हे गुराख्यांचे कळप जेव्हा प्रत्येकाच्या वाड्यात गुराढोरांना ओवाळायला जात तेव्हा दिवटीच्या प्रकाशात त्यांचं काव्यही चमकत असे. 5-6 जण पुढे आणि 5-6 जण मागे कोरसासारखं गात. गाण्याच्या शेवटी बळीचं राज्य येऊ दे, गाई म्हशीनं गोठा भरू दे असा आशीर्वादात्मक आवाज टपोऱ्यात सांदण्यात घुमत राही. पण ही गाणी एवढी साधीसुधी असत काय? या छोट्या मंडळींनी गावकऱ्यांचा पंचनामाच मांडलेला असे. या गाण्यात गावातले बलुतेदार, शेतमालक यांना पद्धतशीर ओवलेलं असे. बघा, चला जाऊ सुतार पाहू, सुतार लपे बाक्साच्या आडवी. चला जाऊ सुतार पाहू, सुतार लपे बाक्साच्या आडवी. असा बाकस कोणबा करी, आपल्या गावचा घिसाडी करी. चला जाऊ घिसाडी पाहू, घिसाडी भाता फुकी तो. असा भाता कोण करी, आपल्या गावचा चांभार करी. अशी बलुतेदारांची नावं घेत अर्धा तास अगदी सहज जाई. मग उरलेल्या लोकांवर मिस्किल टिप्पण्या सुरू होत. आप्पा वाण्यानं खाल्ली खारीक, राज देशपांड्याचं मुस्काड बारीक. आता इथे आप्पा वाणी हा चेंगट दुकानदार. तो खारीक कशी खाणार? पण त्याने खाल्ली हे आश्चर्य. आणि राजा देशपांडे त्यापेक्षा रडका आणि उदास माणूस. सगळ्या गावावर पाऊस पडला तरी हा म्हणे, माझ्या वावरात नुसता सडा शिंपल्यासारखा पडला, फार वाईट हालत. आता ही त्याची खोड लक्षात घेऊन अशा गाण्यातून मग त्याला आणि तशा माणसानं झोडपलं जाईल. एकूणच गावातील व्यक्तिवैशिष्ट्यांवर या दिवट्यांचा प्रकाश पडत असे. त्या काळात मात्र हे कोणीही गांभीर्यानं न घेता हसून हसून गुराख्यांना बक्षिसासह शाबासकीही दिली जाई. अशा वेळी गायी हसतायत असा भास होई. ही गुराखी मंडळी अशी घरोघर गायी ओवाळायला जात.
गुराख्यांचे 3-4 गट असत. त्यामुळे रात्री 9-10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चाले. कोणाचंही घर सुनं सोडलं जात नसे. अशा वेळी ज्यांच्याकडे गायी नाहीत असा दुर्दैवी माणूसही गाणी ऐकण्यासाठी दुसऱ्याच्या वाडग्यात हजेरी लावत असे. या कोरस गीतात नसे काय तर केवळ साथ. अनेक वेळा कोडे घालून प्रश्न विचारले जात. दुसरा गुराखी चलाखीनं त्याला उत्तर देई. ही रंगणारी सवाल जवाबांची फोडणी भारी खमंग असे. अनेक वेळा प्राण्यांच्या हृदयस्पर्शी कथा या गाण्यात गुंफलेल्या असत. तेव्हा मात्र ऐकणारा माणूसच काय, जनावर सुद्धा गंभीर होत. भाऊ बहिणींच्या प्रेमाच्या कथा, कृष्णाची गाणी, नातेसंबंधातील विविध फसगती हे ऐकून दिवाळीच्या या सांस्कृतिक फराळावर रोज ताव मारला जात असे. गुराखी पोरांची ही कमाल, तर वसुबारसेची कथा ऐकण्यातली वेगळीच मजा. ऐका. ऐका ऐका आयांनो, ऐका ऐका बायांनो, नंदिनी माते ये, तुझ्या वासराले घेऊन ये. कहाणी ऐका. कहाणी कुणाची? एका सासूची. कहाणी एका सुनेची. कहाणी नंदिनी मायेची. कहाणी तिच्या वासरांची. तर या सगळ्यांची कहाणी, वसुवासराची, दिवाळीच्या आधीची, गोधनाची, भाग्याची कहाणी, भातीच्या आणि शेणाच्या मुटकुळ्यांनी केलेल्या गवळणी, दारासमोर टाकलेला हिरव्यागार शेणाचा सडा, वाडग्यातही असाच सडा, कावेनं रंगवलेल्या वाडग्याच्या भिंती, पणतीसाठी कोरलेल्या बारक्या दिवळीत प्रकाशणारा दिवा. एवढ्यानं शुचिरभूतता वाढते, पण सौंदर्य, ते सौंदर्य वाढवलंय लेकी सुनांनी. त्यांच्या बोटांना अशी लय आहे की घरीच कुटून केलेल्या शिरगोळ्यांच्या रांगोळीनं काढलेल्या रांगोळ्या, शाईच्या पुड्या वाटीत ओतून कापसाच्या काडीनं गोठ्यात कावेनं रंगवलेल्या भिंतीवर काढलेली चित्र, पांढरा रंग खोलण्यासाठी त्यांच्या मदतीला धावून येतात सुनेची पांढरी मडकी. रांगोळी हा चित्रकलेचाच प्रकार आहे. अहो, दिवाळीच्या कामाची केवढी धांदल. उखळात कुटल्या जाणाऱ्या धान्याच्या आवाजात मुसळाला बांधलेल्या घुंगरांचा आवाज मिसळला की या सासूर वाशिणीला गाणं नाही का सुचणार? दसऱ्यापासून दिवाळी ईस रोज, वाट पाहते तुझी रोज, सावळ्या बांधवाची. माहेराला जाता आलं नाही तरी तो भाऊबीजेला येणार याची खात्री तिला आहे. बहिणीच्या भावावरच्या या प्रेमानं लोकसाहित्य समृद्ध केलेलं आहे. भाऊबीजेच्या कारणानं मपल्या भावाला ववाळीनं, सावळा घालीनं नव्या पुतळ्या वंजळीनं. धनत्रयोदशीलाही वसुबारसे इतकंच गाईला महत्व. तिची पूजा तर असतेच, पण त्या दिवशी स्त्रियांचं अभ्यंग स्नान असतं. असं करता करता येते नरक चतुर्दशी. नरकासूर हे रोगराई, दुर्गंधी, अस्वच्छता यांचं नाव. आणि या दिवाळीच्या निमित्तानं स्वच्छ होणाऱ्या प्रत्येक घरापुढे नरकासूर मारला जातो आणि मग सगळं काही पवित्रच पवित्र. या जोडीला आणखी गाणी ऐकावीत ती काकड आरतीची. काही घरातल्या स्त्रिया देवळात न जाता घरातच पहाटे काकडा करतात. ती स्त्री तेव्हा म्हणते, नाम्याने नैवेद्य कुंची खाली झाकेला, नाम्याने नैवेद्य कुंची खाली झाकेला, आणून ठेवीला देवा पुढे, देवा पुढे. नाम्याने नैवेद्य कुंची खाली झाकेला. कारे बोले नाशी, कारे चले नाशी, कारे बोले नाशी, कारे चले नाशी. करील घात मी आपुल्या जीवाशी, आपुल्या जीवाशी.
नाम्याने नैवेद्य कुंची खाली झाकीला, नाम्याने नैवेद्य कुंची खाली झाकीला, आणून ठेवीला देवा पुढे, देवा पुढे. तेव्हा तिच्या त्या आर्त आत्मत्यागाच्या धमकीनं पत्थराची मूर्तीही चळाचळा कापू लागते. तिला घाम येतो. अशा गोष्टी या गाण्यातून ऐकत राहाव्यात. गीत, संगीत, चित्रकला, कथा अशा विविध कला प्रकारांनी दिवाळी अशी समृद्ध, सुसंपन्न होते. मित्रांनो, तेव्हा हेच त्या काळचे बिन अक्षरांचे दिवाळी अंक नाहीत का? खरंच रे, काय दृष्टी होती ना जाखडे काकांची. म्हणजे बाबांना लोकसंस्कृती, ग्रामजीवन याच्याबद्दल आस्था होती, प्रेम होतं. आणि याविषयी बाबांच्या मित्रांमध्ये, अनेक साहित्यिकांमध्ये चर्चा होते. पण मला काय म्हणायचं आहे की बाबा फक्त त्याच्यात रमत नव्हते, तर त्याचं वास्तवाशी आणि वर्तमानाशी काय जोड होती ह्याचा सतत त्यांच्या डोक्यात विचार असायचा. आणि तू आता बघ ना, आता आपण जेव्हा पुढची किंवा भविष्याची चर्चा करतोय तेव्हा परत मी बाबांचाच विचार तुम्हाला सांगतोय. तर मी परत तुझी जी शंका होते तिथे येतो की वास्तविक दिवाळी अंक प्रिंटच्या पलीकडे असू शकतात का? तर असू शकतात नाही, ते होतेच. खरंच की रे, होतेच. पण मला सांग आता की शब्द आभा हा आपण दिवाळीपासून नवीन उपक्रम सुरू केलाय, तर या उपक्रमामध्ये काय काय असेल? आता ह्या उपक्रमाचा पहिला भाग म्हणजे हाच शब्द आभा दिवाळी अंक आहे. म्हणजे मग पद्मगंधा आणि उत्तम अनुवाद याचाच शब्द आभाचा हा दिवाळी अंक असेल का? नाही, आता ह्या वर्षीचा पद्मगंधा आणि ह्या वर्षीचा उत्तम अनुवाद जर तुम्ही बघितला आणि हा शब्द आभा आपण जो ऐकणार आहोत, तर हे तिन्ही अंक स्वतंत्र आहेत. म्हणजे मग आता पद्मगंधा प्रकाशनाचे यावेळेस 3 दिवाळी अंक, 2 प्रिंट स्वरूपातले आणि 1 ऑडिओ दिवाळी अंक असा प्रकाशित झालाय. तर मग शब्द आभासाठी म्हणजे या दिवाळी अंकासाठी तुझा विषय कुठला असेल? यावर्षी शब्द आभासाठी भूमी हा विषय घेतला आहे. आपण आत्ताच एक लेख ऐकला, त्याच्यातही थोडासा भूमीचा आणि त्या दृष्टीने संस्कृती, दिवाळी, सण, उत्सव याची चर्चा आपण ऐकली. आणि याच विषयाला अनुसरून काही कथा, भारतीय, अभारतीय, लेख, ललितेतर साहित्य आपण पुढच्या काही दिवसात ऐकणार आहोत. तू आत्ताच म्हणालास की शब्द आभाच्या या दिवाळी अंकासाठी तू भूमी हा विषय निवडलायस. तर मग आता ही जी पहिली कथा तू निवडली आहेस त्या कथेविषयी थोडंसं सांग. कथेचं नाव आहे एका गावाला उडता येतं त्याची गोष्ट. कथा मूळ हंगेरियन आहे. लेखक मिहाई बाबिचं, अनुवाद दिनकर बेडेकर यांनी केलेला आहे. अक्षयकडून ही कथा ऐकूयात. त्याची माझी भेट एका साध्या स्वस्त बारमध्ये झाली. बारमध्ये गर्दी नव्हती. तो एका टेबलवर एकटाच बसला होता. तो शरणार्थी होता हे मी लगेच ओळखलं. हल्ली अशी बरीच माणसं बुडापेस्टमध्ये दिसत. तिथले बेअरर्स सुद्धा त्याच्याकडे तिरस्कारानं पाहत होते. पण त्याच्या वागण्यामध्ये एक घरंदाजपणा दिसत होता. मी त्याला माझ्या टेबलवर बोलवून घेतलं. बराच आग्रह केल्यावर तो तयार झाला. त्याच्या आविर्भावावरून वाटत होतं की त्याच्या मनात बुडापेस्टमध्ये राहणाऱ्या लोकांबद्दल भयंकर घृणा आहे. त्यानं ती लपवण्याचाही प्रयत्न केला नाही. बथड लेकाचे, इथे छान सुरक्षित नोकऱ्या करतात, मजेत राहतात आणि आम्हाला मात्र उपाशी मारलं जातं. मी बेअररला वाईनची दुसरी बाटली आणायला सांगितली. तोपर्यंत तो बराच शांत झाला आणि थोडंफार मोकळेपणानं बोलायला लागला. ट्रान्सिल्व्हेनियाची वाईन चांगली असते. त्या वाईनमध्ये प्राण असतो. ती माणसासारखी नसते, तो म्हणाला. त्याच्या स्वरात कडवटपणा होता. मग तो त्याच्या घराबद्दल सांगू लागला.
त्याचं छोटंसं सुंदर घर, कदाचित त्याच्या म्हातारपणी त्याची संपत्ती असलं असतं. घराच्या वरांड्यात तो संध्याकाळी बसत असे. घरातल्या फर्निचरचा वापर तो आनंदानं करत असे. आणि अशा अनेक गोष्टींबद्दल तो सांगू लागला, ज्या त्याला दूर त्याच्या गावात फोगारामध्ये सोडून याव्या लागल्या होत्या. ते गाव आता आक्रमणकर्त्यांच्या ताब्यात होतं. घरातलं फर्निचर सोडून येताना त्याला जास्त वाईट वाटलं होतं. तो म्हणाला, त्या फर्निचरशी खूप जुनी मैत्री झाली होती आणि मला खात्री आहे की त्या फर्निचरलाही माझ्या एवढंच दुःख झालं असेल. आपण इथे बसून बोलतो आहोत आणि तिथे माझ्या सर्वात आवडत्या आराम खुर्चीत कोणीतरी माणूसरूपी जनावर बसलेलं असेल. त्याला वाटत होतं की त्या आराम खुर्चीलाही त्याची आठवण येत असेल. एका निर्दयी माणसापुढे ती काहीही करू शकली नाही, हतबल ठरली, ह्याचं तिला दुःखही झालं असेल असं त्याला वाटत होतं. वाईनची तिसरी बाटली टेबलवर आली आणि त्याला एक गोष्ट आठवली. तुम्ही चितक तबोरच्या चमत्काराची गोष्ट ऐकली आहे का? नाही. काय गोष्ट आहे? वाईनची नशा आता त्याच्या डोळ्यांमध्ये दिसायला लागली होती. आसपासच्या वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी त्यानं आजूबाजूला नजर टाकली. त्या नजरेतूनही मी तुम्हाला आणि तुमच्या मोठमोठ्या गप्पांना चांगला समजू नये असंच कदाचित त्याला सांगायचं असावं. पण मला त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसली, अशी जी अशक्य गोष्टी प्रत्यक्षात आणायला प्रेरित करते. सांगा तर, काय काय गोष्ट आहे? मी विचारलं. आम्ही एक एक ग्लास आणखी घेतला आणि मग त्यानं गोष्ट सांगायला सुरुवात केली. मला ही गोष्ट एका लहान मुलानं सांगितली होती. मी त्याच्या वडिलांना ओळखत होतो. चितक तबोरहून आलेले शरणार्थी होते ते. ट्रान्सिल्व्हेनियाचं पहिलं आक्रमण होताच गावात राहणाऱ्यांना गाव सोडावं लागलं होतं. अर्ध्या रात्री गावातल्या नोटरीनं कोणाला तरी फोन केला. तोपर्यंत गावातले अधिकारी घाबरू नका, तुम्हाला इथून जावं लागणार नाही असंच म्हणत होते. मात्र अर्ध्या रात्री गाव सोडून जाण्याचा हुकूम देण्यात आला. त्यानंतर जी धावपळ, आरडाओरडा, रडारड सुरू झाली त्याची फक्त तुम्ही कल्पनाच करू शकता. क्षणभरात लोकांना त्यांचं घर सोडावं लागलं. बरोबर काही न घेता जिथे होते तिथूनच त्यांना गाव सोडून जावं लागलं. काही लोक जेमतेम एखादी सुटकेस बरोबर घेऊ शकले, पण सगळ्या धांदलीत त्यात काय काय ठेवायचं हेही त्यांना नीट कळलं नव्हतं. आपल्या अत्यंत प्रिय वस्तूंवर शेवटची नजर टाकण्या इतकाही वेळ त्यांच्यापाशी नव्हता. त्या सगळ्यांना बायका मुलांसकट घर सोडावं लागलं. त्यांच्यासाठी काही घोडागाड्या पाठवल्या गेल्या. त्या गाड्यांमध्ये ते चढले खरे, पण बसण्यासाठी जागा मिळवण्यासाठी चांगली धक्काबुक्की झाली. रेल्वे स्टेशन बरंच दूर होतं. मला अशी कुटुंब माहिती आहेत ज्यांना त्या रात्री 25-30 मैल तरफडत जावं लागलं होतं. चांदणी रात्र होती. त्या अंधुक प्रकाशात ते आपल्या घरांकडे, चर्चकडे शेवटचं पाहू शकले असते. पण भौतिक काळीज हादरवणारी शांतता होती. खरं, ही सृष्टी फार शांत आणि अलिप्त आहे, पण आपली शापित मनुष्य जात तशी नाही. आपण एकमेकांना शांतपणे जगू देत नाही. मी स्वतः पाहिलंय, अनुभवही घेतलाय. निराश, त्रस्त लोक ज्यांच्या डोळ्यात अजूनही झोप आहे, पण त्याही स्थितीत त्यांना त्यांचं सर्वस्व, त्यांची शेतं, घरं, त्या घरांमधल्या छोट्या मोठ्या वस्तू सगळं सगळं सोडून पळून जावं लागलं होतं. अनेक कुटुंबांना त्यांच्या घरातून हाकलून देण्यात आलं होतं. अशा घाबरलेल्या अवस्थेत अपरात्री उजाड शेतांमध्ये आणि रस्त्यावर त्यांना सोडून दिलं गेलं होतं. त्यांच्या भोवती अशी शांतता होती
जिचा संताप येईल. अशा वेळी चंद्राचा शांत प्रकाश नकोसा वाटतो. भोवतालचे पहाड उदास वाटतात आणि रातकिड्यांचा आवाज चीड आणणारा वाटतो. समोर पसरलेला रस्ता चंद्राच्या प्रकाशात चमकत होता. ती चमकही भीतीदायक वाटत होती. एवढ्यात एक ससा तो रस्ता ओलांडून पलीकडे निघून गेला. बेघर गरीब लोकांची पर्वा कुणाला आहे? त्यांना त्यांच्या अडचणींशी चुकांशी झुंजायला एकटं सोडून दिलं जातं. केवळ घरं ओळखीची वाटतात. हिरव्या रंगाच्या खिडक्या ज्यांच्या मागे कोणी वाट बघणारं आता उभं नसेल, ओळखीच्या वाटतात. पहाडावर बांधलेले चर्च, गावातली मोठमोठी झाडं, ह्या सगळ्यांशी खूप जुनी मैत्री होती, पण आता उरल्यात फक्त आठवणी. रस्त्याकडेला असलेला क्रूस जणू त्यांना इशारे करून सांगत होता, जाऊ नका. ही घरं, ही झाडं परकी भाषा समजू शकतील का? बगीच्यात एक बुजगावणं उभं केलं होतं. एका मुलीनं तिच्या प्रियकराला वाट दाखवण्यासाठी त्या बुजगावण्याला एक रुमाल बांधून ठेवला होता. त्या रात्री तो रुमालही जणू फडफडून निरोप देत होता. गोठ्यातल्या गायींचं हंबरणं, मेंढरांचे डुकरांचे आवाज ऐकून वाटत होतं की ते सगळेही त्यांच्या परीनं निरोप देत आहेत. त्यांना घेऊन जायला आलेल्या गाड्या निघाल्या आणि मग फक्त त्या गाड्यांचा आवाज, घाबरलेल्या मुलांचं रडणं आणि गाड्यांमागे धावणाऱ्या कुत्र्यांचं भुंकणं एवढंच ऐकू येत राहिलं. आक्रमण करणाऱ्यांसाठी आणखी एक गाव रिकामं झालं. मी ज्या मुलाची गोष्ट सांगतोय ना, तो लहान होता. ह्या सगळ्या घटनेचं गांभीर्य त्याच्या लक्षात आलं नव्हतं. प्रत्येकालाच असं वाटत होतं की 15-20 दिवसात पुन्हा परत येऊ. त्या मुलाने मला पुढची कथा सांगितली. ती अशी की जेव्हा ते गावालगतच्या वळणावर पोचले ना, तेव्हा त्यांना वाटलं की गाव त्यांच्याकडे टक लावून पाहत होतं. घराची प्रत्येक खिडकी म्हणजे डोळे आहेत, डोळे. आणि चर्चच्या मिनारावरलं घड्याळ म्हणजे कुणा वृद्ध माणसाचा कष्टी चेहरा आहे, जो त्यांना बघण्यासाठी खूप प्रयत्न करून आपली मान पुढे झुकवतोय असं वाटत होतं. नंतर एका पहाडामागे गाव दिसेनासं झालं आणि तो माणसांचा तांडा त्या रात्रीच एका लांबच्या प्रवासाला निघाला. ते सगळेच रडत होते, आरडाओरडा करत होते, छोट्या छोट्या कार्डांनी एकमेकांशी भांडत होते. कुणी काही वस्तू आणायला विसरलं होतं, तर कुणी कुणाची दिशाभूल केली होती. कुणी तक्रार करत होतं की त्याला मिळालेली जागा त्रासदायक आहे, तर कुणी त्याच्या सामानापायी त्रस्त झालं होतं. कुणाला त्याच्या जागेवरून उठवलं जात होतं. गाड्यांमध्ये जागा कमी होती. ते यावरूनही भांडत होते की कोण घोड्यावर बसेल आणि कोण पायी चालेल. भविष्याच्या चिंतेनं त्यांना इतकं ग्रासलं होतं की त्यांच्या घराचा विचारही त्यांच्या मनात नव्हता. पुढे एखाद्या स्टेशनवर तरी गाडी मिळेल का, एवढाच त्यांचा विचार चालू होता. एक म्हातारी तिच्या घरासाठी रडत होती. तिला त्या घरातच मरायचं होतं. वाटेत त्यांना काही गावं लागली, पण ती सुद्धा रिकामी झालेली होती. त्यांच्यावर भुंकायला एक कुत्रं सुद्धा त्या गावात नव्हतं. हा अपशकुनच होता. माझ्या मित्राचा मुलगा, तो माझा लहानगा मित्र, आता थकला होता. तो आजारी होता, अशक्त झाला होता. गाडी सारखी हलत होती, त्याचा त्याला खूप त्रास होत होता. भरीला भोवती एवढा गोंधळ सुरू होता, तोही त्याला सहन होत नव्हता. त्यानं वाईनचा आणखी एक ग्लास एका दमात रिकामा केला आणि तो पुन्हा बोलायला लागला.
ते सगळे लोक कसे तरी थकून भागून एका स्टेशनपर्यंत पोहोचले. कितीतरी दिवसात तिथे एकही आगगाडी आलेलीच नव्हती. सगळं शहर त्यांच्यासारख्याच शरणार्थ्यांनी भरलेलं होतं. शेवटी नाईलाजानं त्यांनी शहराबाहेर मुक्काम करायचं ठरवलं. शहरापासून थोडं दूर एका मोकळ्या जागेत अन्न पाण्याविना ते 1 आठवडा राहिले. शहरातले लोक तर त्यांना खायला घालू शकत नव्हते आणि तिथेच 4थ्या रात्री तो चमत्कार घडला. मी त्याबद्दल तुम्हाला कसं सांगू? नाही म्हणजे हे सगळं एका मुलाला पडलेल्या स्वप्नापासून सुरू झालं. म्हणजे मला तेवढंच माहिती आहे. जेवढं त्यानं सांगितलं तेवढंच मला माहिती आहे. हे त्यानं एक विलक्षण स्वप्न पाहिलं. त्यानं पाहिलं की तो पुन्हा चितक्तबोरला पोचलाय. त्याच्या गावात रात्र फार भीतीदायक होती. ओसाड झालेलं गाव पुन्हा जिवंत झालं होतं. त्याला वाटलं की सगळी घरं त्यांच्या पंजावर उभी आहेत. चर्चच्या मिनारनं आपली मान पुढे केली आहे. झाडं आपल्या फांद्या हलवतायत. झुडपं उड्या मारत चालली आहेत. शत्रूंचे काही सैनिक रस्त्यावरून चालत होते. काही घरांमध्ये होते. तिथे असलेली वाईन आणि खाण्याच्या वस्तू फस्त करत होते ते. पण त्यांचं हसणं खिदळणं त्या मुलाला खोटं वरवरचं वाटलं होतं. तो लहान मुलगा थरथरत होता. अचानक घरं हलू लागली. चिखलाच्या आतल्या पोकळ भिंती दिसू लागल्या आणि ती घरं उडू लागली. सैनिक भूकंप भूकंप असं ओरडत मोकळ्या मैदानाकडे धावू लागले. झाडं आपल्या मोठमोठ्या फांद्या भीतीदायक पद्धतीनं हलवत होती आणि ते सगळं पाहून तो लहान मुलगा प्रचंड घाबरला होता. ज्या शेतांमध्ये तो खेळत असे त्याच शेतांकडे सैनिक धावत होते. गवत सरपटू लागलं आणि सैनिकांपासून दूर सरकू लागलं. एका झाडानं आपली मुळं मातीतून वर ओढली आणि ते पक्ष्यांप्रमाणे उडू लागलं. वाऱ्याचा मागमूसही नव्हता तरी सगळं काही हलत होतं. रस्त्याच्या कडेला असलेला क्रूस हलायला लागला. त्याचा संगमरवरी पाया हल्ला. चर्चचा मिनार ह्या सगळ्याकडे टक लावून पाहत असल्यासारखा पुढे झुकला होता. चंद्राचा मिणमिणता प्रकाश सर्वत्र पडला होता. सगळ्या खिडक्या थरथरत होत्या. घरं जिवंत झाली होती. ती घुसखोरांना खिडक्यांमधून बाहेर फेकत होती. ते घाबरलेल्या किड्यांसारखे पळत होते. एक झोपडी तिच्या जागेवरून उठली आणि एखाद्या वासरानं बेचैन होऊन मागच्या 2 पायांवर उभं राहावं तशी दुसऱ्या ठिकाणी जाऊन उभी राहिली. भिंतींवर चांदण्यांचा प्रकाश पडला होता. बागेतल्या फुलांमध्येही खळबळ माजली होती. एक गुलाबाचं झाड रांगत सरळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीपर्यंत आलं होतं. घराला बाहेर पडण्याचा मार्ग देण्यासाठी कुंपण हल्लं. बगीचातल्या वस्तू घरांमागोमाग रस्त्यापर्यंत आल्या. सगळीकडे हाहाकार माजला होता. काही घरं आधीच हवेत झोके घेत होती. मालकाच्या मागे धावणाऱ्या कुत्र्यांप्रमाणे गोठे आणि बाभळीची झाडं घरांच्या मागे धावत होती आणि 4ही बाजूंनी त्यांना वेढत होती. बागेतलं टेबल एका पायावर उड्या मारत होतं. घरांसमोरची बाकं पळणाऱ्या ग्रेहाऊंडसारखी दिसत होती. बुजगावणं हवेत तरंगत होतं आणि रुमाल त्याच्या खांद्यावर फडफडत होता. जिथे गाव होता तिथे भेगा आणि खड्डे पडले होते. विटांचे आणि दगडांचे ढीग पडले होते. त्याला प्लास्टरचा पोकळ तडतडणारा आवाज ऐकू आला. उडत्या धुळीनं त्याचे डोळे भरले. गावच्या महापौरांचं कार्यालय असलेली, कायदा आणि सुव्यवस्थेचं प्रतीक असलेली गावातली सगळ्यात मोठी सगळ्यात मजबूत इमारत आपल्या जागेवरून उठताना त्याला जाणवली. घरातून हाकलून दिलेले सैनिक स्मशानभूमीतल्या आपल्या कवरीतून उठलेल्या मृतदेहांसारखे धडपडत भटकत होते. आजूबाजूला काळोख गडद होऊ लागला. इमारतींच्या दगड विटांच्या ढिगांवरून उठणाऱ्या धुळीमुळे चांदणं आणखी धुसर झालं होतं. संपूर्ण गाव उडत होतं. जणू आकाशात उडणारी ती एक मिरवणूकच होती. मग त्याला जाणवलं की जोराचा बर्फाळ वारा सुटलाय. त्याच्या स्वप्नातली ही शेवटची गोष्ट त्याला आठवत होती. बर्फाळ वारा. तो गाडीमध्ये बेचैनीनं ह्या कुशीवरून त्या कुशीवर होत होता.
गाडीतच झोपला होता तो. जाग येताच त्याला खूप थंडी वाजू लागली. बर्फाळ हवेच्या झोतानं त्याला कापरं भरत होतं. इतर गाड्यांमधले लोकही तसेच बेचैन होते. त्यांच्या अंगावरही फार कमी कपडे होते. ते थंडीने थरथर कापत होते. खोकण्याचे, काढण्याचे, कोणाला तरी फरफटत बाहेर ढकलून दिल्याचे आवाज येत होते. या सगळ्या कोलाहलामुळे उंदीर धडपडत झुडपांमध्ये लपत होते. वारा वाहत होता, झाडं हलत होती. त्यावेळी किती वाजले असतील? ढगांचा एक विलक्षण दिसणारा तुकडा दुरून जवळ येत होता. चंद्राचा हलका प्रकाश सर्वत्र पसरला होता. पप्पा, मुलानं हळूच हाक मारली. वडील जागे असतील असं त्याला वाटलं. असेल कदाचित. पप्पा, किती वाजले? पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. गाड्यांच्या आत बाकी शांतता होती. फक्त ती म्हातारी बाई कणत ओरडत होती, मला माझ्या घरात मरायचंय, मला मरायचंय, ओरडत होती. दूर कुठून तरी घंटांचा आवाज येत होता. मुलगा दचकला. तो आवाज शहराकडून नक्कीच येत नव्हता, कारण वारा विरुद्ध दिशेने वाहत होता. तो आवाज वरून येत होता, त्या विलक्षण दिसणाऱ्या ढगाच्या तुकड्यातून. आणि तो ढगाचा तुकडा इतका वेगाने फिरत होता की त्याचा श्वास थांबला होता आणि त्याच्याबरोबर आवाज आणखी जवळ येत होता. घंटांचा आवाज आणखी मोठा होत गेला, पण हा तुकडा फक्त ढगाचा तुकडा नव्हता. तो जवळ आला आणि अचानक ढगांपासून एक पांढरं शरीर वेगळं झालं. ते पांढऱ्या पक्ष्यासारखं दिसत होतं. एक दैत्याकार आकाशीय पक्षी. त्याच्या मोठ्या चोचीत एक घंटा लटकत होती आणि हवेत हलत होती. हा पांढरा पक्षी नव्हता, हे गावातलं चर्च होतं, जे त्याच्या मिनारासकट हवेत तरंगत होतं. चर्चच्या आजूबाजूची झाडं, पुतळे आणि क्रूसही चर्चच्या आसपास तरंगत होता. त्या मुलानं विस्फारलेल्या डोळ्यांनी हे सगळं पाहिलं. एव्हाना बाकीच्या गाड्यांमधले लोकही जागे झाले होते. कुत्री रडत ओरडत होती. सगळेच गोंधळलेले आणि घाबरलेले दिसत होते. लोकांनी आपले हात वर उचलले. लहान मुलं रडू लागली. गाड्यांच्या मधून एक आकृती इकडून तिकडे धावत होती. काही लोक आश्चर्यचकित होऊन जागच्या जागी उभे होते. कॅम्पपासून काही अंतरावर जोरात स्फोट व्हावा तसा आवाज आला आणि चर्च जमिनीवर येऊन उभं राहिलं. ते इतकं स्थिर होतं की जणू काही अनेक वर्षांपासून तिथेच उभं होतं. हळूहळू घंटा आलायची थांबली. मग दुसरा स्फोट झाला, मग तिसरा, आणि मग हलके आवाज येऊ लागले. गावातली सगळी घरं जमिनीवर सरळ स्थिर उभी होती. काही वेळातच संपूर्ण गाव तिथे येऊन पोचलं होतं आणि चर्चच्या आसपास अगदी तसंच उभं होतं जसं आम्ही सोडून आलो होतो. अगदी प्रत्येक घरासमोरची झाडं सुद्धा बरोबर त्याच घरासमोर उभी होती. गवत आणि फुलांचे ढग तरंगत होते. घरांच्या मागच्या अंगणात गवत आणि फुलांचा पाऊस पडला आणि गालीचा अंथरावा तशी फुलं आणि गवत अंथरलं गेलं होतं. एवढं अंतर पार करून आल्यामुळे सगळ्याच वस्तू थकलेल्या दिसत होत्या. जिथलं प्लास्टर उखडलं होतं तेवढ्या भागात भिंतींमधल्या दगडविटा दिसत होत्या. चितकतबोर नावाचं एक अख्खं गाव तिथे येऊन उभं झालं होतं. चांदण्याच्या प्रकाशात त्याचं रूप अगदी तसंच दिसत होतं जसं लोकांनी स्वप्नात पाहिलं होतं. म्हणजे एक संपूर्ण गाव शरणार्थ्यांच्या मागे उडत आलं होतं. मी म्हणालो, अगदी बरोबर. तो म्हणाला, म्हणजे हा त्या मुलाच्या कल्पनेचा खेळ नव्हता.
मुळीच नाही. जे घडलं ते सगळ्यांनीच बघितलं. सगळे त्या गावात जाऊनही आले आपापल्या घरी, आपापल्या आवडत्या जागा वस्तू पाहून आले. त्या परिचित रस्त्यावरून फिरताना हे गाव आपल्याला सोडावं लागलं होतं याचा त्यांना विसर देखील पडला असेल. त्यांना वाटलं असेल की त्यांनी एक वाईट स्वप्न पाहिलं होतं, पण ते जेव्हा घरांमध्ये गेले आणि विध्वंसाच्या आणि लूटमारीच्या खुणा त्यांनी पाहिल्या तेव्हा मात्र, पण मग चितकतबोर गाव आता तिथे नसेल, म्हणजे जिथे आधी होतं तिथे ते आता नाहीये, मग आता ते नकाशात कुठे असेल? मी विचारलं. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हे घडताना सगळ्यांनीच पाहिलं होतं, अगदी आत्ता मी जसं तुम्हाला पाहतोय तसंच. आणि हा चमत्कार फक्त त्या रात्रीपुरताच होता. सकाळ होताच सगळं नाहीसं झालं. म्हणजे जसं गाव उडून आलं होतं तसंच ते परत निघून गेलं. पहाट होत आली तशी लोकांना जाणवायला लागलं की घरं पुन्हा हलतायत. ते धावत पुन्हा गाड्यांकडे आले. एक मिनिट. हे असं घडलं याचा काही पुरावा आहे? माझ्या या प्रश्नावर तो समोर झुकून कुजबुजत म्हणाला, त्या गावाबरोबर एक स्त्रीही उडून गेली. म्हणजे? त्यानं आता एक वाईनचा मोठा घोट घेतला. तीच म्हातारी जी सतत म्हणत होती की मला माझ्या घरातच मरायचंय. त्या म्हातारीची इच्छा पूर्ण झाली. तिचं घर तिला घेऊन ओढून गेलं. पण तुम्ही तर म्हणाला होतात की. आता मात्र तो एकदम उठून उभा राहिला. त्याच्या नजरेत आव्हान होतं. तुम्ही कधी हवेत खुर्ची उभी करण्याचा खेळ पाहिलाय? ते कसं साधतं तर मन एकाग्र केल्यानं आणि ध्यान केल्यानं. मग घरातल्या सगळ्यांनीच तसंच एकाग्र होऊन मनात आणलं तर एक घर नाही उचलून आणता येणार? नाही येणार? हा, आणि गावातले सगळे लोक मिळून एक गाव नाही आणू शकणार? ते गाव जिथे आम्ही लहानाचे मोठे झालो, जिथे आमचा जीव अडकलाय, ते गाव. कल्पना करा की तुम्हाला बर्फाळ वाऱ्यात खुल्या मैदानात रात्र काढावी लागली असती तर तुम्हाला आठवलं असतं ना तुमचं घर, तुमचं गाव, आणि तुम्हाला वाटलं असतं ना की कालपर्यंत तर तुम्ही तिथे होतात. तुम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की हे सोडून जावं लागेल, आणि प्रत्यक्षात अशी वेळ आल्यावर तर नक्कीच वाटलं असतं की तुम्ही तुमचं घरही तुमच्याबरोबर का नाही आणू शकलात. वाटलं असतं ना? तुमच्या मनानं तुमची इच्छा पूर्ण का नाही केली? तुम्हालाही त्या रात्री घर सोडून पळावं लागलं होतं? होय. मोकळ्या मैदानात राहावं लागलं. आठवडाभर त्या जंगली दुष्टांनी आमच्यासाठी आगगाडीही येऊ दिली नाही. तिथं आसऱ्यापुरतं एखादं घरही नव्हतं. माझ्या मुलाला उघड्यावरच झोपावं लागलं. कोणी त्याला कुशीत घेऊन झोपवलं असतं तर. पण पुरुषाला तर या सगळ्याचा अनुभव नसतो. त्याची आई, माझी बायको तर फार पूर्वीच, आणखी कोणी स्त्री नव्हती त्याची काळजी घ्यायला. माझी आई होती आई, पण ती फोगारामध्येच राहून गेली. तिला तिथून निघायचं नव्हतं. तिला तिच्या घरातच मरायचं होतं. मी तिला जबरदस्तीनं माझ्याबरोबर आणणार होतो, पण ती अगदी निघायच्या वेळी नाहीशी झाली. लपून बसली.
त्या धावपळीत आणि आरडाओरड्यात कुणी लक्षही दिलं नाही. आम्ही तिला शोधू नाही शकलो. नंतर परत जाण्याची शक्यताच नव्हती, कारण गावाला जोडणारा पूल उडवून दिला होता. बिचारी माझी आई त्या रिकाम्या घरातच थांबली, मरणाची वाट पाहत. तिला काय भोगावं लागलं, तिचं पुढे काय झालं हे आता मला कधीच कळणार नाही. आणि त्या मुलाचं काय झालं? माझ्या या प्रश्नाला उत्तर देण्याआधी त्यानं आपला ग्लास उचलला आणि पुन्हा खाली ठेवून दिला. उदास डोळ्यांनी तो माझ्याकडे पाहत राहिला. म्हणाला, किती भयंकर रात्री काढल्या आहेत मी. माझा मुलगा गाडीतल्या कडक लाकडी फळ्यांवर पडून असायचा. त्याला विचित्र भीतीदायक स्वप्न पडायची. कधीतरी तो ती मला सांगायचा. मग आता तो चौथ्या रात्री तोही. त्यानं आपला ग्लास उचलला, वाईनचा एक मोठा घोट घेतला आणि म्हणाला, हा आहे, ह्या वाईन मध्ये प्राण आहे. मूळ हंगेरियन ही कथा होती आणि ती अनुवादित कथा आपण आत्ता ऐकली. मला सांग, तू भूमीविषयक जेव्हा ही कथा निवडलीस, मला या गोष्टीचा शेवट थोडासा वेगळा वाटला. तर ही कथा निवडण्यामागे तुझा काय उद्देश होता? तर ही गोष्ट निवडण्याचं कारण असं होतं की या गोष्टीमध्ये मॅजिकल रिअलिझमचा खूप मोठा अंश दिसतो आपल्याला. मॅजिकल रिअलिझमचा एक प्रभाव दिसतो. मार्क्वेसच्या जवळ जाणारी गोष्ट मला ही वाटते. हंगेरियन असली तरी लॅटिन अमेरिकन साहित्याच्या जवळ जाणारी ही गोष्ट आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कथेचा शेवट जर तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला तर प्रत्येक वाचकाला ही वेगवेगळ्या पद्धतीने समोर येणारी कथा आहे, किंवा त्याच वाचकाला कदाचित आज एका पद्धतीने अनुभूती झाली या कथेची तर दुसऱ्या वेळेला दुसऱ्या पद्धतीने होऊ शकते. आणि मला असं वाटतं की ज्या साहित्यकृतीमध्ये वाचकाला किंवा रसिकाला त्याचं विवेचन करण्याची शक्यता असते तेच खऱ्या अर्थाने अभिजात साहित्य असतं. तर ह्या कथेने आपण सुरुवात केली. आता आपण एक लेख ऐकूयात. लेख आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांचा, आणि हा लेख त्यांच्याकडूनच ऐकूयात. मध्यंतरी कितीतरी वर्षांनी गावी गेलो. ज्या गावात जन्म झाला, लहानपण गेलं, समृद्ध असे कितीतरी क्षण अनुभवले आणि दुर्दैवाचे दशावतारही पाहिले. त्या माझ्या गावात माणकेश्वरला जाताना माझ्या मनात आठवणींची कितीतरी वादळं उठली होती. माझी नवी कोरी चारचाकी वेशीतून आत जाताना मागे धुळीचा लोट उठला होता. समोरून आठवणींचे कितीतरी स्पष्ट आणि अस्पष्ट पदर पुढे मागे सरकत होते. ती चिरेबंदी वेस पार कोसळली होती. नावाला म्हणून काही चिरे शिल्लक राहिले होते. त्या वेशीचे भले मोठे लाकडी दरवाजे जागेवर नव्हते. दरवाजाच्या मागील बाजूस जे भले मोठे कोनाडे होते त्यात दत्तू तेल्याचं सामान असायचं. लाल मुंडास बांधणारा, अस्ताव्यस्त मिशा वाढलेला दत्तू एसटी गावात आली की येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं सामान डोक्यावर घेऊन त्यांच्या घरापर्यंत पोचवायचा. डोक्यावर सामान ठेवून कसलाही आधार न घेता तो त्या माणसाच्या घरापर्यंत चालत राहायचा. त्यावेळी त्याचं मोठं कौतुक वाटायचं. आज तो हयात नाही. त्या रिकाम्या कोनाड्याकडे पाहताना मनात विचित्र कालवाकालव झाली. त्याची ती वामन मूर्ती कितीतरी वेळ डोळ्यासमोरून हलत नव्हती. गावातले सगळेच रस्ते अनोळखी वाटत होते, कारण ओळखीची माणसं कुठंच दिसत नव्हती. आमच्या वाड्यासमोर आलो. एकेकाळी त्या भव्य चौसोपी वाड्याच्या उंबऱ्याजवळच्या पायऱ्यांवर
माझे मोठे काका भाऊकाका बसलेले असायचे. पायऱ्यांना जोडून असलेल्या कट्ट्यावर गावातली माणसं आदबीनं बसलेली असायची. काकांचा पहाडी आवाज अशा वेळी वाडाभर घुमत राहायचा. संध्याकाळी वडीलही याच पायरीवर बसलेले असायचे. आता या वाड्यात चुलत भाऊ, त्याची बायको आणि मुलगा राहतात. परिस्थिती ढासळत गेली तसा वाडाही ढासळत गेला. वाड्याचे चिरे मातीशी इमान राखत अजूनही तग धरून आहेत. वाड्याच्या पायऱ्या चढताना मनातली अस्वस्थता वाढली. कारण पायऱ्या चढून वर आल्यानंतर बैठकीत मी ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो त्या काकाच्या, आजीच्या आणि आईच्या तसबिरी लागल्या आहेत. ही माणसं होती म्हणून या वाड्याला शान होती. बैठकीतून पुढं आल्यावर अंगण लागलं. अंगणात उजव्या हाताला तुळशी वृंदावन. या तुळशीला 4 पिढ्यातल्या बायकांनी पाणी घातलं. मी देखील मलमली लाल रंगाची सोवळ्याची चड्डी नेसून देवपूजा झाल्यानंतर या तुळशीला पाणी घातलंय. या तुळशीचं प्रत्येक दिवाळीनंतर अनेक वर्ष लग्न लावलेलं आहे. तुळशी वृंदावनाला चिकटून असलेल्या खोलीत माझा जन्म झाला. जन्माच्या वेळी 72 सालचा प्रचंड दुष्काळ होता. जनावरांना खायला चारा नाही, प्यायला पाणी नाही, म्हणून गोठ्यातल्या 30-40 गायी म्हशी वडिलांनी आणि काकांनी सोडून दिल्या होत्या. त्यावेळी इलोमिलोचा लाल गहू मिळायचा. माझा जन्म आषाढी द्वादशीचा. आईच्या बाळणपणासाठी बार्शीला जायचं म्हणून सगळं सामान पुढं बार्शीला पाठवलं होतं. मी तेवढाही दम काढला नाही. आषाढी द्वादशीला जन्मलो. आई आणि आजीच्या तोंडून ही जन्माची कथा कितीतरी वेळा ऐकली. आज दोघीही नाहीत. त्या खोलीत आलो. आईनं मला कडेवर घेतलंय. असं बालपणीचं कृष्णधवल छायाचित्र तिथं अजूनही तसंच आहे. मी त्यावरची धूळ पुसून मला आणि आईला स्पष्टपणे पाहून घेतलं. त्या खोलीत आईने बनवलेले मण्यांचे मोर, बदकं फोटो फ्रेममध्ये बंदिस्त झालेले आहेत. त्या तसबिरी पाहताना खाली सौ वासंती जोशी माणकेश्वरकर असं टपोरे अक्षरात लिहिलेलं आहे. आई हयात असताना या तसबिरी मी इतक्या बारकाईनं कधी पाहिल्या नव्हत्या. या खोलीला लागूनच ओसरी आहे. काकांपासून वेगळं राहिल्यानंतर याच ओसरीवर आजीनं मोठ्या हट्टाने छोटी भिंत बांधून घेतली होती. घरं वेगळी झाल्याची ती छोटीशी खूण होती. आमच्या वाटणीला आलेल्या ओसरीवर एक बळद होतं. दुपारच्या वेळी जेवणं झाल्यानंतर या बळदाजवळच आजी साडीचा मुटका करून डोक्याखाली घ्यायची आणि लवंडायची. या ओसरीला लागून आज स्वयंपाकघर होतं. आता चुली नाहीत, त्याची जागा गॅसने घेतली आहे. इथल्या चुलीवरून 4 पिढ्यांच्या बायकांचे हात चूल पोतेर करताना फिरले. स्वयंपाकघराच्या पायऱ्या ओलांडून मागच्या वाड्यात आलं की उजव्या हाताला पुन्हा भला मोठा दरवाजा, कडी आणि आगळ. या दरवाजातून दिवसभर रानात गेलेली जनावरं दिवस मावळला की घरी यायची. त्यांच्या गळ्यातल्या घंटांची किणकिण अजूनही कानात तशीच आहे. या गुरांच्या वाड्यातला गोठा आज पूर्णतः रिकामा आहे. या गोठ्यातल्या अनेक गाई म्हशींची गर्भारपणं आजीनं पोटच्या मुलीसारखी निभावली. गाय किंवा म्हैस गाभण असली आणि तिचे दिवस भरत आले की तिला रात्र रात्र चैन नसायची. सारखं गुरांच्या वाड्यात येऊन कंदील उंच करून गाई म्हशींच्या मलूल झालेल्या चेहऱ्याकडे ती पाहत राहायची. एखादी गाय किंवा म्हैस आजारपणानं किंवा साप चावून मेली तर तिला नेताना तोंडाला पदर लावून मोठ्यांदा हंबरडा फोडताना मी तिला कितीतरी वेळा पाहिलंय. याच बोळाच्या दरवाजातून अंबुवारीक आत यायचा. माझी आजी सोवळी होती. ऐन विशीत तिला वैधव्य आलं होतं. घरातली माणसं सुधारकी विचारांची होती म्हणून केशोपन वगैरे झालं नाही. पण तरीही एकत्र कुटुंबातल्या त्या घरात विधवा स्त्रियांना मान नव्हता. सणावाराला त्यांना स्वयंपाक करता यायचा नाही. हे आजीला खूप जाचायचं. बार्शीला असताना एके दिवशी ती मैत्रिणीबरोबर पंढरपूरला जाते म्हणून गेली आणि येताना विकेशा होऊन आली. आजीच्या अशा वागण्यामुळे माझे वडील आणि काका कितीतरी दिवस आजीशी बोलत नव्हते. तिचं विकेशा रूप पाहणं त्यांना खूप जड जात होतं. अंबुवारीक बोळाच्या दरवाजातून यायचा तो आजीचे वाढलेले केस काढण्यासाठी. एका खोलीत हे दरवाजा बंद करून चालायचं. मी लहान होतो, मला काही समजायचं नाही. पण अंबुवारकाला पाहिल्यानंतर एरवी पहाडाप्रमाणे वावरणारे वडील आणि काका खूप केविलवाणे वाटायचे.
त्यांच्या चेहऱ्यावरचे ते अस्वस्थ भाव आज इतकी वर्ष झाली तरी माझ्या डोळ्यात तसेच्या तसे उरले आहेत. बार्शीला वडिलांनी आम्हा भावंडांच्या शिक्षणासाठी घर केलं. आई आणि आम्ही भावंड बार्शीला असायचो. आजी आणि वडील गावी असायचे. ज्या दिवशी परीक्षा संपायची, सुटी लागायची, त्या दिवशी बार्शीला बैलगाडी यायची. वर तट्ट्या लावलेल्या असायच्या. त्या बैलगाडीतून गावी यायला खूप मजा वाटायची. आल्यानंतर आजीच्या हातचं चविष्ट जेवण, माळवदावर झोपायला जाणं, पहाटेच्या मस्त गारव्यात गोधड्या पांघरून सूर्याची किरणं तोंडावर येईपर्यंत पडून राहणं, असले उद्योग चालायचे. आजीने अंगणात पारिजातक लावला होता. त्याचा अंगणभर सडा पडायचा. मस्त सुवास यायचा. आडा शेजारच्या मोकळ्या जागेत तिने जाई आणि जुईचे वेल लावले होते. त्यांच्यावरची फुलं पाहिली तरी खूप प्रसन्न वाटायचं. तो काळ बरकतीचा होता. धान्याची पोती अक्षरशः खांडाला लागलेली असायची. उन्हाळ्याच्या दिवसात खोल्यानं खोल्या आंब्यानं भरून जायच्या. त्या पिकू घातलेल्या आंब्याचा मस्त वास सुटायचा. सकाळी संध्याकाळी दुधाने भरलेल्या मोठ्या चरव्या देवासमोर ठेवलेल्या असायच्या. ओसरीवरच्या एका खांबाला भली मोठी रवी मोठ्या दोरखंडाने बांधून मोठ्या हंड्यात आई, आजी आणि काकू ताक करायच्या. लोण्याचे भले मोठे गोळे काढायच्या. कढवायला ठेवलेल्या तुपाचा वाडाभर घमघमाट सुटायचा. गोठाभर जनावरं होती, वाडाभर माणसं होती, दिमतीला गडी माणसं होती. दुपारी मस्त जेवण झाल्यानंतर बैठकीत ताणून द्यायची. हा दिनचर्येचा एक भागच. दुपारचा चहा झाला की वडिलांबरोबर चालत शेतात जायचं. आपल्या मालकीचं लांबच लांब पसरलेलं भलं मोठं शेत पाहताना खूप आनंद आणि अभिमान वाटायचा. या कडापासून त्या कडापर्यंत जोशी बामणाची जमीन असं लोक म्हणायचे तेव्हा स्वर्ग 2 बोटं उरल्यासारखा वाटायचा. पण दृष्ट लागल्यासारखं झालं. 72 सालच्या दुष्काळानं कंबरडं मोडलंच होतं. त्यानंतर कित्येक वर्षात चांगला पाऊस झालाच नाही. वडिलांच्या लग्नाच्या वेळी मोठा दरोडा पडला होता. त्यात 200 तोळं सोनं आणि 125 भार चांदी चोरट्यांनी एका रात्रीत लुटून नेलं. तेव्हा भिस्त होती ती जमिनीवर. एकेकाळी महाराष्ट्र शासनाच्या ज्वारी एकाधिकार खरेदी योजनेत विक्रमी उत्पादनाबद्दल पारितोषिक मिळवलेले वडील हतबल झाले. खर्च आणि उत्पन्न यांचा मेळच लागत नव्हता. जबाबदाऱ्या वाढत होत्या. मुलींची लग्न, शिक्षणं, हे सारं करताना जमिनीचा एक एक तुकडा अक्षरशः विकावा लागला. माझ्या आजीनं प्रचंड वैभव पाहिलेलं होतं. काहीशे तोळं सोनं अंगावर घालून मिरवलं होतं. पालटलेल्या दिवसांकडे ती खिन्न नजरेनं पाहायची. तरीही तिने हिंमत सोडलेली नव्हती. तिच्यासमोर एकेका जमिनीच्या विक्रीचे व्यवहार बैठकीत चालायचे. ओसरीजवळच्या भिंतीला टेकून डोळ्याला पदर लावून ती शांतपणे ऐकत राहायची. काहीतरी बिघडलंय एवढं शेंडेफळ असलेल्या मला समजायचं. मी कावराबावरा होऊन या खोलीतून त्या खोलीत फिरत राहायचो. एक एक करीत जमिनी गेल्या. माझ्यापेक्षा मोठ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळी गावात पारधी प्रकरण घडलं. माझ्या चुलत काकाच्या वाड्यात काही पारधी चोरी करण्यासाठी आले होते. त्यातला एक पकडला गेला. पकडलेल्या त्या पारध्याला गावकऱ्यांनी खांबाला बांधून बेदम मारहाण केली. त्यात तो मेला. माझ्या 2 चुलत काकांवर आणि गावातल्या काही लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. काकांचा दोष नसतानाही त्यांना अटक झाली. जामीन मिळवणे, कोर्ट कचेऱ्या सगळे प्रकार झाले. काकांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. पण या साऱ्या प्रकारामुळे माझ्या चुलत काकांनी आणि वडिलांनी गावातलं घर काढून टाकलं. बैल बारदाना मोडून टाकला आणि उरलेल्या जमिनी विकून बार्शीत राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आजीलाही नाईलाजानं बार्शीला यावं लागलं. तो वाडा आणि ते गाव सोडताना तिची झालेली घालमेल आठवली तरी रात्र रात्र झोप येत नव्हती. मी तेव्हा कराडच्या इंजिनिअरिंग कॉलेजात शिकत होतो. आई वडिलांच्या पत्रातून या कोसळणीच्या कथा समजायच्या. आयुष्यात कितीही कटू प्रसंग आले तरी माणसं थांबत नाहीत, जगणंही थांबत नाही. काळ पुढं पावलं टाकायला भाग पाडतोच, तशी पावलं पडत गेली. दुर्दैवाच्या दशावतारांनी जेवढी सत्वपरीक्षा पाहिली त्यापेक्षाही चांगुलपणाच्या अनुभवांनी आयुष्याला खूप काही दिलं.
त्या कटू स्मृतींच्या आठवणी येणार नाहीत इतकं समृद्ध आयुष्य आज जगतोय. पण गावाची, तिथल्या आठवणींची ओढ कधी संपते का? बार्शीला गेल्यानंतर अनेकदा माणकेश्वरला जाण्याचा मोह होतो, पण मी तो कटाक्षाने टाळतो. काका, आजी आणि आई आज हयात नाहीत. मायेची सावली देणारी झाडच नाहीत. तिथे गेल्यानंतर जखमेवरच्या खपल्या निघणार हे माहीत असतं. चुलत भाऊ गावातल्या सटवाईच्या दर्शनाचं, हेमाडपंथी अशा सुंदर महादेवाच्या मंदिराचं आणि रामाच्या देवळाचं आमिष दाखवतो. मन झपाझप भूतकाळात जातं. पावलं गावाच्या दिशेने पडतात. लांब लचक चारचाकी गाडीतून जोशांचा पोरगा मोठा होऊन गावाकडे आला म्हणून माणसं बघत राहतात. काकाच्या, आजीच्या, वडिलांच्या मोठेपणाच्या गोष्टी सांगत राहतात. त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता असते, आनंद असतो. त्यांच्या हसण्याला कसनुसं हसून प्रतिसाद देताना माझ्या जखमेवरच्या खपल्या निघत असतात. गावातल्या कठू आठवणी बळबळत असतात. एकेकाळी आपलं सर्वस्व असलेला गाव कसा हरवलाय, मायेची माणसं नसल्यामुळे दुरावत गेलाय हे जाणवत राहतं. डोळ्यात आलेलं पाणी लपवण्यासाठी आणि आवंढा गिळण्यासाठी मी न भरून आलेल्या आभाळाकडे पाहतो आणि गावकऱ्यांना म्हणतो, आज खूप गरम होतंय ना? 4 थेंब येतील असं वाटतंय. तेही माझ्या दुःखात सहभागी होण्यासाठी होला हो म्हणत राहतात. शब्द आभा या ऑडिओ दिवाळी अंकाच्या आजच्या भागात आपण 2 लेख आणि 1 कथा ऐकली. मंडळी, पद्मगंधाच्या शब्द आभा या ऑडिओ दिवाळी अंकात आजपासून 7 दिवस रोज 1 भाग याप्रमाणे भूमीविषयक काही लेख, काही कथा आपण ऐकणार आहोत. आता उद्याच्या पुढच्या भागात पुन्हा भेटूया.